काहीतरी गोड प्लॅन केलाय मी माझ्या वाईफसाठी आणि बघूयात आता इकडून सुट्टी मिळाली थोडीफार हाफ डे वगैरे जर मिळाला तर तो अजून छान होईल. डॅडा आला म्हणून रुई दरवाजा उघडते. सो खूप छान आहे, म्हणजे त्यांच्या सोबत राहतोय ही फिलिंग खूप छान आहे. आय लव्ह यू, तू माझ्याशी लग्न करशील का वगैरे असं ते एक टिपिकल प्रपोज मला नाही करता आलं कधी. बाते बाते करते करते रातें कट जाएगी ऐसी रातों में मिलो ना. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन डे. आणि असाच व्हॅलेंटाईन सेलिब्रेट करायला मी आली आहे आप्पे आमच्या कलेक्टर, आप्पे आमची कलेक्टर या मालिकेच्या सेटवर. आणि माझ्यासोबत अर्जुन आहे. अर्जुन, कसा आहेस? मी एकदम छान आहे, म्हणजे मला खूप छान वाटतं. आज आपण काहीतरी इंटरॅक्शन करणार आहोत आणि खूप छान आहे, मस्त शूट चांगलं चाललं आहे आणि ओव्हरऑल लाईफ इज गुड. पण व्हॅलेंटाईन डे आहे, काय ठरवलंय कसं सेलिब्रेट करायचं? कसं असतं माहिती आहे का, म्हणजे जुन्या काळात लोकांनी बोलून ठेवलं की आपले प्लॅन्स ओपन करून येत, म्हणजे ज्यावेळी ओपन होतात ना मग त्यातली एनर्जी निघून जाते. सो एक काहीतरी गोड प्लॅन केला आहे मी माझ्या वाईफसाठी आणि बघूयात आता इकडून सुट्टी मिळाली थोडीफार हाफ डे वगैरे जर मिळाला तर तो अजून छान होईल. नाहीतर मग काय 2 कप चहा बनवून केक कट करायचं, बाकी काय करणार. काय सिरियल आर्टिस्टला तेवढा वेळ मिळणं पण. येस, पण किती मिस करतो बायकोला, लेकीला, कारण की इथेच जास्त असतं साताऱ्यात, त्या मुंबईत असतात. नाही असं नाही, मी 2 वर्षापूर्वीच माझी फॅमिली मूव्ह केली. म्हणजे बाळाचा जन्म झाला माझ्या 1.5 वर्षापूर्वी. तेव्हा बाळ झाल्यानंतर एक 2-3 महिन्याने, म्हणजे 1 वर्षापूर्वी मी फॅमिली इकडे मूव्ह केली. कारण त्या दोघींशिवाय मी नाही राहू शकत. म्हणजे शूट संपलं की मग इथून पळा मुंबईला त्यांना भेटायला, किंवा मग आठवड्यातून एकदा वगैरे ते माझ्याकडून नसतं झालं, जे मी पूर्वी केलेलं आहे. म्हणजे पूजापासून लांब राहून स्ट्रगल करून काम मिळवण्यासाठी. पण आता त्या दोघी असताना मला वेगळं राहणं जमलंच नसतं. सो मी आता साताऱ्यात शिफ्ट केलं, त्यामुळे मी रोज त्यांना भेटतोय. आता शूट संपलं की घरी जातो, डॅडा आला म्हणून रुई दरवाजा उघडते. सो खूप छान आहे, म्हणजे त्यांच्या सोबत राहतोय ही फिलिंग खूप छान आहे. खरंच खूप छान आहे. पण आम्ही बघतोय मालिकेत की अर्जुन अप्पीला शोधतोय. आता अप्पी सोबत नाहीये, तर काय सांगणार, कसा फिलिंग्स आहेत अर्जुनच्या? खरं सांगायचं म्हटलं तर हा ट्रॅक ज्यावेळी आला होता ना लिहून, तेव्हा कारण जस्ट त्याच्या अगोदर अमोलचा कॅन्सरचा ट्रॅक संपला होता. खूप रडलो होतो, खूप म्हणजे खूप जास्त रडणं झालं होतं त्या 1-2 आठवड्याच्या शूटमध्ये. आणि त्यानंतर चला हॅपी सीन सुरू झाले होते, घरात शूट आलं होतं, दवाखान्यातून बाहेर पडलो होतो. सो असं वाटलं की चला आता काहीतरी छान सुरू झालं. आणि त्याच वेळी कळलं की स्क्रीन प्ले आला आहे की अप्पीचा ॲक्सिडेंट होतो. अरे यार म्हणलं तर परत रडायचं. काय होतं माहिती आहे का, ते आपण तो मूड कॅरी करतो आणि दिवसभर ते डाऊन असणं. आम्ही टेबलवर एकत्र जेवायला सगळेजण बसलो ना तरी पण तो वेगळाच मूड असतो. सो ते एक टेन्शन आलं होतं. पण मजा आहे, कारण बऱ्याच दिवसानंतर अर्जुनला इन्स्पेक्टर अर्जुन म्हणून काम करता येते. म्हणजे फॅमिलीच्या या सगळ्या गोष्टींमध्ये अडकलेला अर्जुन, किंवा फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज करत असताना एक बाप म्हणून माझं काम चाललं होतं त्या आजारपणाच्या ट्रॅकमध्ये. पण त्यानंतर आता मला एक बाप म्हणून, एक नवरा म्हणून आणि इन्स्पेक्टर म्हणून तिन्ही कामं एकत्र करता येतात. सो ॲज अन आर्टिस्ट फिलिंग खूप छान आहे की मला प्रत्येक सीनमध्ये काहीतरी करता येते वेगळं अजून. पण व्हॅलेंटाईन डे आहे तर पहिलं प्रेम आठवतंय का? खरं सांगू का, म्हणजे ते फिल्मी वाटेल ऐकायला. पहिलं प्रेम जिम होतं. म्हणजे खरंच त्या जिमवर एवढं प्रेम केलं ना. मी कॉलेजला डिप्लोमाला डिग्रीच्या 2nd इयरपर्यंत मी एवढा प्रेमात होतो जिमच्या की संध्याकाळी 6:30 ते रात्री 11 हे असं अघोरी व्यायाम केलेला आहे. 4-4 5-5 तास. त्यामुळे सिरियसली खरंच असतं ते मस्तपैकी अफेअर वगैरे करायला खरंच नाही वेळ मिळाला. वेळ म्हणण्यापेक्षा ते आपला फोकसच हटत नाही कधी कधी. पॅशनेट होतो ना भोरमध्ये असताना, की मी आणि एक 4-5 मुलांचा ग्रुप, आम्ही एवढे पॅशनेट होतो ना की आम्हाला इंडियासाठी मेडल आणायचं होतं. म्हणजे आमचं असं टार्गेट होतं की आपण नॅशनल कॉम्पिटिशन, इंटरनॅशनल कॉम्पिटिशन खेळायचीच, आणि तालुका प्लेसमधून इंटरनॅशनल लेवलला गेलेले आपण 5 जण पाहिजे जे आपले मेडल्स आले पाहिजेत. ही फिलिंग आहे ना एवढी जबरदस्त होती ना की बाकी काही गोष्टी करायला वेळच नाही मिळाल्या. ते पहिलं प्रेम फक्त आणि फक्त जिम होती. त्यामुळे तर पहिलं प्रेम ते अजूनही आठवते, कारण रोज संध्याकाळी जिमला आहेच. माझ्या पहिल्या प्रेमाबरोबर राहणार मी एकटा माणूस आहे असं मला वाटतं. पण दुसरं प्रेम मग बायको? येस दुसरं प्रेम मग कॉलेजमध्ये पूजा भेटली. मी भोरची कॉम्पिटिशन 2011ला जिंकलो, भोरश्री. आणि 4 नोव्हेंबरला कॉम्पिटिशन जिंकलो आणि 19 नोव्हेंबरला पूजाची आणि माझी ओळख झाली. तर तो एक तिथून पुढं मग ते सुरू झाल्या सगळ्या गोष्टी छान वाल्या. पण बायकोला प्रपोज कसं केलेलं? मी थोडं ते भारी होतं सगळं. आम्ही फोनवर बोलायचो त्यावेळी. इश्क सुफियाना गाणं आलं होतं. बघा ते कसं सगळं असं. तर लास्टचा स्टान्स आहे,
बातें बातें करते करते रातें कट जाएगी, ऐसी रातों में मिलो ना. ही लाईन आमच्याच स्टोरीला परफेक्ट बसली होती. तोच सीझन होता, थंडीचे दिवस होते, ते गाणं आलं होतं. आम्ही रात्रभर गप्पा मारत बसायचो. त्या गप्पांमध्ये मी तिला एक अशी स्टोरी सांगितली होती की आम्ही मित्रच होतो ना त्यावेळी. तर ती म्हणाली होती की आहे का कोणी असं की जी खूप आवडते मुलगी वगैरे वगैरे असं तसं. तर मी तिला एक मुलगी या नावाने तिला खूप काय सांगितलं होतं. ती एक मुलगी की जिच्यामुळे माझ्या लाईफमध्ये असं होऊ शकतं, मला हे करायचं आहे. ही एक मुलगीवाला ट्रॅक मी 3 महिने चालवला होता. आता हे बघा, हे सिरियलमध्ये ते ट्रॅक बिक म्हणायला लागतं, त्यावेळी कसला ट्रॅक आणि कसलं काय. पण हां, हे 2-3 महिने तिला मी ही स्टोरी ऐकवली होती की हां, ती एक मुलगी अशी आहे, तशी तशी. आणि फायनल आय लव्ह यू वगैरे तसला प्रपोज नव्हता केला. आणि त्या मुलीचं नाव पूजा आहे असं मी तिला म्हणलो होतो. आणि ती तिकडे रडायला लागली होती, कारण ते सगळं सांगितल्यानंतर तिला असं झालं होतं की यार ती किती मुलगी ब्लेस्ड असेल, की किंवा हा पण किती ब्लेस्ड आहे की ते गोड मुलगी त्याच्या लाईफमध्ये आहे, कोणीतरी. तिला अंदाज आलाच असेल ऑब्व्हियसली, पण तिला पण वाटत असेल की ते नाव त्याने सांगावं. आणि फायनली मी ते नाव तिला सांगितलं होतं. सो हे असाच प्रपोज होता. म्हणजे टिल डेट मी असं आय लव्ह यू, तू माझ्याशी लग्न करशील का वगैरे असं ते एक टिपिकल प्रपोज मला नाही करता आलं कधी. पण हे असंच, आणि मग ते सुरू झाले स्टोरी. पण किती छान. आणि अप्पी अर्जुनची लव्ह स्टोरी कशी सुरू आहे? हां, अप्पी अर्जुनची लव्ह स्टोरी खूपच छान सुरू आहे. म्हणजे मी एक तटस्थपणे अर्जुनकडे बघितलं ना, तर खरंच यार त्या मुलाच्या लाईफमध्ये खूपच अप्स अँड डाऊन्स आहेत. म्हणजे सिरियल म्हणल्यानंतर ड्रामा येणार ऑब्व्हियसली, बट अर्जुनला ते खूप भोगावं लागतं. म्हणजे तो 7 वर्षाचा लीप होता ना, तो तर खूपच वेदनादायक होता आपण म्हणू शकतो असं. कारण स्वतःच्या मुलापासून आणि बायकोपासून 7 वर्षे लांब राहणं, हे मी रोहित म्हणून फील करायला गेलं तर मला असं वाटतं यार किती अवघड आहे ती गोष्ट. आणि तो लांब राहिला, त्यानंतर परत जवळ आल्यानंतर परत ॲक्सिडेंट होतोय, मुलाला कॅन्सर आहे वगैरे, या सगळ्या गोष्टी. तर त्यातून म्हणजे कधी कधी कॅरेक्टर पण आपल्याला शिकवतं काहीतरी ना. तर मला रोहित म्हणून मी अर्जुनकडून हे शिकतो ना की यार फाईट करत राहायचं, म्हणजे सोल्युशन निघतं. आत्ता जरी स्टोरी रायटर लिहितोय तरी आपली स्टोरी लिहिणारा रायटर पण बसलाय ना वर, तो पण किंवा आपला रायटर त्याच्याकडून इन्स्पायर असेल. असंच असतं ना की काहीतरी छान सोल्युशन पुढे ठेवलेलं असेल किंवा काय. तर अर्जुनकडून हे शिकायला मिळतं की फाईट करत राहू आणि एक हॅपी गोष्टी येतात पुढे जाऊन. सो अप्पी अर्जुनच्या स्टोरीमध्ये पण हेच आहे. आता अर्जुन ह्या होप्सवर आहे की नाही, मला माझी अप्पी सापडेल आणि अमोल, मी आणि अप्पी आमचं छान आयुष्य जगणारच होत. तो आतून त्याला इनरली कॉन्फिडन्स आहे. सो अप्पी सापडेल असं वाटतंय तरी. पण अर्जुनसाठी अप्पीच बेस्ट आहे? अर्जुनसाठी अप्पी बेस्ट, मला प्रश्न नाही कळला. म्हणजे बेस्ट आहे. आता व्हॅलेंटाईन आहे, जसं आपल्याला वाटतं आपला पार्टनर हा आपल्यासाठी खरंच बेस्ट आहे, तसा अर्जुनसाठी अप्पी ही बेस्टच आहे. आता खरं सांगू का, आता हा इंटरव्ह्यू झाल्यानंतर मी रायटरला फोन करतो. तो जर म्हणला ना व्हॅलेंटाईन आर्याबरोबर कर, मी आर्याबरोबर पण करेन. दीपाबरोबर कर म्हणला, दीपाबरोबर करेन. मी कुणाबरोबर करेल, माझं काही नाही म्हणणं. कारण अर्जुनचा से हा रोहितचा नाही आहे. तर आता रोहित म्हणून मी इंटरव्ह्यूला बसलोय ना, तर अर्जुनच्यासाठी अप्पी बेस्ट आहे का हे फक्त रायटर सांगू शकेल, बाकी कोणी नाही. ओके, पण मी आता अर्जुन म्हणून अप्पीसाठी एक पत्र लिहायला सांगणार आहे. सो ते आता आपण करायचं आहे. सो अप्पी आत्ता हरवली म्हणून पत्र लिहायचंय का तसं नाही काय? तसं काही नाही. व्हॅलेंटाईन डे निमित्त अर्जुन म्हणून अप्पीसाठी पत्र लिहायचं आहे. ओके ओके ओके, चलो. मग आता मी हे लिहू की आता बोलू? हो, नाही लिहू, ठीक आहे. फायनली आता अर्जुनने अप्पीसाठी पत्र लिहिलंय. सो ते आता वाचून प्रेक्षकांना येस 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 मी पत्र लिहिलं आहे छान अप्पीसाठी, जे गेल्या 2.5 वर्षामध्ये अर्जुन म्हणून मी जे अनुभवलं तिच्याबरोबर राहून, तर ते अर्जुन म्हणून मी लिहितो. अप्पे, प्रेम साजरं करायला खरं तर दिवस नसावा,
कारण एक दिवस नाहीच पुरणार, पण आपल्याकडे प्रथा आहे काहीतरी साजरं करण्यासाठी सण लागतोच, म्हणून हा व्हॅलेंटाईन डे ओके तो आपण स्वीकारू. आप्या आजगावच्या अर्जाला इमानदार अर्जुन बनवणारी तू, आमच्या विस्कटलेल्या घराला घरपण देणारी तू, अमोलच्या आयुष्याला आकार रंग देणारी तू, आमच्या आयुष्यात देवापेक्षा कमी नाही आहेस. तू आहेस म्हणून हा अर्जुन अर्जुन आहे. तुझं माझ्यावर प्रेम असणं हा माणूस म्हणून माझा सन्मान आहे. जशी आहेस तशीच राहा. आय लव्ह यू आप्पे. थँक्यू. आणि किती सुंदर लिहिलंय ते. येस, आता कॅरेक्टर करत असताना आहे ना आपण कॅरेक्टरसारखा विचार पण करायला लागतो. हां, तर मग त्यातून आलेलं आहे हे. सो मला असं वाटतं की हे अर्जुन असाच लिहिल अप्पीसाठी. ओके, मग आता अर्जुनला सॉरी आणि थँक्यू अप्पीला म्हणायचं असेल तर तो काय सांगा? म्हणजे का, कसं का? म्हणजे आता जे तुमचा पूर्ण मालिका बघतो त्यात कधी असं वाटले का अर्जुनला की अप्पीला सॉरी म्हणावं आणि ते थँक्यू म्हणावं? अर्जुन म्हणून विचारते की अप्पीला सॉरी आणि थँक्यू अर्जुनला म्हणायचं असेल तर तो कशा पद्धतीने किंवा काय म्हणेल? हे बघा, युनिव्हर्सल असतात काही काही गोष्टी जिथं आपली चूक नसली तरी सॉरी म्हणावी लागते. हे नातं असतं नवरा बायकोचं, तर त्या पद्धतीने तुम्ही मागचे एपिसोड उचकटून बघितले ना, काही चूक नसताना 100 वेळा मी सॉरी बोललेलो आहे तिला. त्यामुळे आप्पीला सॉरी म्हणण्यासाठी काही वेगळं टेक्निक मेथड काय करायची गरज नाही. आप्पे सॉरी ना यार, जाऊ दे ना, आता ठीक आहे ना आप्पे, घे ना समजून, माझी चूक नसताना पण मी म्हणलेलो आहे. त्यामुळे मी तसंच तिला सॉरी तसंच म्हणेन. आणि राहिली गोष्ट थँक्यूची, तर थँक्यू म्हणजे अप्पीच्या असण्यामुळे अर्जुनला खरं तर रंग आला आहे या सिरियलमध्ये पण आपण म्हणू शकतो. म्हणजे एका वडापावल्याच्या मुलीची गोष्ट ही अप्पी आमची कलेक्टरची वन लायनर होती, बट काही दिवसांमध्येच ती गोष्ट अप्पी अर्जुनकडे वळली. तर त्याच्या मागे कारण हेच असेल की अप्पीचं असणं हे अर्जुनच्या आयुष्याला आकार देणारं होतं आणि म्हणून ती अप्पी अर्जुनची गोष्ट पुढे नावारूपाला आली. सो थँक्यू अप्पे. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. येस, थँक्यू सो मच. मला छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.